नमस्कार मित्रांनो, आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला। या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रहो, आरोही डिजिटल पॉइंटला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। 30 मे 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व 2014 सालच्या नोटिफिकेशनाला ग्राह्य धरून 10 वर्ष अनुभव असलेल्या 12वी पास व 50 वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश दिला। हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल। ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्या बरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲड आर इराणी या दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले। हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत। कृती समितीने 2002 सालच्या नोटिफिकेशनानुसार 10वी पास व 55 वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर 45 वयोमर्यादा 10वी किंवा 12वीला हिंदी विषय आणि MICT यावर अडून होते, परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असावा असे दिसते। आता मोठ्या संख्येने सेविकांना स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे। कृती समिती ॲडव्होकेट गायत्री सिंग, ॲडव्होकेट सुधा भारद्वाज, ॲडव्होकेट संजोत सिरसाट, ॲडव्होकेट हमझा लाकडावाल या टीमचे मनापासून आभार मानत आहे कृती समितीकरिता। धन्यवाद मित्रहो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह।